नंतर पेनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्या. आणि 12वा खेळाडू आमच्यापर्यंत जोडला जाईल तोपर्यंत बॅचला देखील सुरुवात होणार आहे. कारण एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय, श्रीयान स्पोर्ट्स चषक आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट देखील केले जात आहे. आपल्या स्पर्धेच्या दरम्यान एखादा खेळाडू आपल्या गावातील, आपल्या विभागातील, आपल्या वाड्यातील मोठा होत असतो आणि अर्थात तो टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध करण्याचं काम CCD इव्हेंट यांच्या माध्यमातून जरूर केलं जाईल. परंतु त्यांचं नाव आमच्यापर्यंत येणं खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे विनंती आहे, 12th मॅन 12वा खेळाडू आमच्यापर्यंत जोडला जाईल. कळमुंडी संघ तर प्रतिस्पर्धी संघ काजरकोटचा संघ देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर 12th मॅन जोडले देखील गेलेत. कळमुंडी संघ आपण देखील डगआउटचा वापर करायचा आहे. आपल्याला शेपटचा आवाज आमच्या माध्यमातून दिला जातोय. अन्यथा पेनलाइज केले जाईल याची देखील नोंद घ्या. कळमुंडी संघ या ठिकाणी या व्यासपीठाच्या बरोबर उजव्या बाजूस डगआउट आहे, त्या ठिकाणी आपले फलंदाज जातील याची देखील नोंद घ्या. एक महत्त्वाची सूचना आपल्यापर्यंत दिली जाते. वेलकम बॅक, सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मानाची स्पर्धा आपण पाहतोय अर्थात श्रीयान स्पोर्ट्स चषक. अर्थात ज्या स्पर्धेची उत्कंठ आणि आत्मीयता होती ती स्पर्धा आपल्या भेटी करता आली आहे. दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वातील आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील मॅच देखील आपण पाहतोय. मोहन बॉलिंग ट्रॅक मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो हो, यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती समाचार घेण्याचा प्रयत्न केलाय. पुरेपूर फटका, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल चेंडू जाईल. स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणत बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस, थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हटलं आणि इथे मात्र स्वागत देखील केले गेले. सलामीची जोडी देखील आपण पाहिलं तर अर्थात काजरकोट संघाच्या माध्यमातून देखील पाहायला गेलं तर अर्थात प्रशांत आणि संघ येणं देखील आपण पाहतोय. आणि अर्थात पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर समाचार घेण्याचा प्रयत्न केला गेलाय संगमच्या माध्यमातून. संगम देखील आता पाहायला गेलं तर चांगला फटका, चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळतोय. आज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये संगमना देखील आपण पाहिलं तर त्यांना देखील माहिती आहे मानाची स्पर्धा आहे, दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वामध्ये चर्चा तर आपली व्हायलाच पाहिजे आणि सुरुवात देखील केली गेली आहे. अप्रतिम मॅच, थोडासा हल्लाबोल केला जातोय. मोहनला मात्र शांत ठेवलं गेलंय. पहिलं षटक प्रगती पथावरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो हो, यावेळी मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, थोडासा फटका फसला होता. एक धाव घेतली आहे, चपाई दाखवली गेली आहे. अर्थात प्रशांतने देखील दुसऱ्या धावेकरता इन्व्हाइट देखील केलंय. अर्थात 2 धावा परिपूर्ण देखील केल्या जातील. पहिल्या चेंडूवरती देखील चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार पाहायला मिळाला. अर्थात पंचांचा इशारा येतोय, नोचा कॉल. 2+1 3 धावांची बर्ग या ठिकाणी मात्र जरूर केली गेली आहे. फ्री हिटचा समाचार आता मात्र घेतला जाईल. थोडस दडपणामध्ये आहे. दुहेरी आकड्यामध्ये संघाची स्थिती आपल्याला कळमुंडी संघाच्या खात्यामध्ये बिनबाद 11 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता प्रयत्न थोडेसे करावे लागेल. छोटा तीर, गावकरे गंभीर आणि इथे मात्र गंभीर सवयीची गोलंदाजी करावी लागेल. हो हो हो, फ्री हिटचा पुरेपूर वापर केलाय. पुन्हा एकदा देखणा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जेल टिपला जरूर गेलाय परंतु कोणत्याही प्रकारचा धोका नसणार आहे. फ्री हिटची संधी होती, फ्री हिट वरती सुपर हिट देखील केला. थोडीशी ताकद कमी पडली आहे परंतु धावा मात्र येणार आहेत. 12 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. पहिलं षटक आपण पाहतोय, 3 षटकांचा मॅच. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती जबाबदारी संघाने दिली आहे. काजरकोट संघाच्या माध्यमातून मोहनला आपण पाहतोय. येतात त्याच्या माध्यमातून थोडंसं पाहायला गेलं तर चांगल्यापैकी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. नवोदित खेळाडू आहे, उगवता सितार आहे, ज्याच्याकरता चमक दाखवण्याकरता, धबक दाखवण्याकरता मैदानामध्ये उतरला देखील आहे. परंतु प्रशांत देखील शांत राहणार नाहीये. हो हो हो, थोडंसं बॅटचा फ्लो आपण पाहिलं तर पॉईंटच्या विजनला फटका घ्यायचं मन बनवलं होतं. संपर्क येत नाहीये. चांगल्या पैचा चेंडू इथे मात्र थोडंसं कमबॅक करण्याचं मन बनवलंय का हे देखील पाहण्यासारखं आहे. एक चेंडू आता मात्र डॉट घेण्यात यशस्वी ठरत आहेत मोहन मानफ्रॉम काजरकोटच्या माध्यमातून. 12 धावा स्कोरबोर्डवरती पहिलं षटक प्रगती पथावरती अजून देखील शेष. इथं देखील आपण पाहिलं तर दिशा खराब तो दशा खराब या मॅच मध्ये बनायचंय. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. चौकार देखील आले. थोडंसं पाहायला गेलं तर गोलंदाजा करता खराब सुरुवात थोडी राहिली आहे परंतु त्यावेळी देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात जर देऊन आपण या ठिकाणी चुका टाळाव्या लागतील. 13 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. यावेळी देखील थोडंसं वेट केलाय. चांगला फटका, देखणा स्ट्रोक आहे. भाग मिल्का भाग, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दौड लगावेपर्यंत चेंडू मात्र निघून गेलाय. सी बार रेखा पार, आर पार, चौकार.
चौकी संघाची देखील स्थिती अर्थात ज्या आकड्याला निरसन आकडा म्हटलं तर ज्या आकड्याने खतरा दिला अर्थात 17 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर थोडस महागडं साबित करायचं प्रयत्न पत्र केलं गेलाय. प्रशांत देखील सांगतोय मी देखील शांत राहणार नाहीये. हो यावेळी देखील गॅप मध्ये फटका, गॅप सिलेक्शन सुरेख आहे. चेंडू मात्र पुन्हा एकदा पाठवलाय, कट कट पट पट झटपट बाउंड लाईनच्या बाहेर चौकार. स्कोरबोर्ड ते लगावल्या गेल्यात बिनबाद 21 धाबा. थोडंसं पहिलं षटक मोहनचं पत्र जास्तीचं घरचे गेले गेले. महागडे षटक साबित ठरलं गेलं. 21 धाबा स्कोरबोर्ड ती दुसरं षटक हाताळ करता रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. वैयक्तिक कुटातून पहिलं संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळ करता दाखल देखील आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम कासरकोणच्या माध्यमातून ऑन स्ट्राईक वरती संगमला आपण पाहतो ज्याने सुरुवात चांगली. हो यावेळी मात्र सुरेख चेंडू आहे. चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय. ज्या पहिल्या षटकामध्ये संगमने जी सुरुवात केली होती ना त्या संगमला मात्र या दुसऱ्या षटकात आणि पहिल्या चेंडूवरती मात्र रोखून ठेवलाय. थोडंसं बॅकफुट वरती आले, थोडंसं पॉईंटचं विजन कव्हरच्या विजनच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता की काय हे देखील पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन हो लोबर पुढचा पंच केलाय. थोडासा पाहायला गेलं तर स्ट्रेटच्या दिशेने बी शेप मधील फटका पाहायला एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धाबेकरता चप्पाई दाखवली जाते. आता तर 2 धावांवरती समाधान मानलं गेलंय. 2 धाब्याने संघाची स्थिती देखील सरसवताना पाहायला मिळेल. प्रयत्न करावे लागणार आहेत, संघर्ष करावा लागणार आहे. नेहमी म्हटलं तर की आयुष्यामध्ये क्षेत्र कोणतेही असू द्या कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट प्रामाणिक असते तर यशाला पर्याय नसतो. इथे देखील सुरेख फटका आहे. तर पाहायला गेलं तर बीड ऑफच्या बीजरमध्ये चेंडू अडवण्याचं काम केलं गेलंय. एक धाव घेतली आहे. एका धाब्याने म्हणतात की थेंबे थेंबे तळेसाचे त्यापैकी एक धाव घेऊन संघाची स्थिती वाढवण्याचं काम या ठिकाणी मात्र केलं गेलंय. 24 धावा स्कोरबोर्डची. हो यावेळी मात्र हवाई सफर आहे. मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि बसपेल केली गेली आहे. चेंडू मात्र सीमेच्या दिशेने केलाय पलटवार. चेंडू सीमारेखा पार चौकार. हो थँक्यू सो मच. पुढे एकदा आपण पाहायला गेलं तर संघाची स्थिती चौकारण्याशी गुणफलकाला मात्र आकार दिला गेलाय. धाव संख्या आपण पाहिलं तर 28 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतील. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये हो यावेळी देखील हवाई सफर आहे. ऑन साईडला फटका केलाय. थोडंसं पाहिलं तर तितकीशी ताकद जनरेट करू शकले नाहीयेत. चेंडू अडवण्याचं काम केलंय. उचलून फेक करेपर्यंत आपण पाहिलं तर 2 धाबा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. मोहनला पण पाहतोय फील्ड करण्याकरता दाखल ज्याने पहिले षटक प्रामुख्याने हाताळलं, ज्याने हा चेंडू अडवण्याचं काम केलं. महत्वाच्या 2 धाबा वाचवण्याचं काम केलं गेल्या. आता तर 2 धाब्यानिशी संघाची स्थिती 30 धाबांवरती जाऊन पोहोचलेला संघ कळमुंडीचा संघ आपण पाहायला मिळेल. कौतुक असेल या सलामीच्या जोडीचं. मैदानाच्या आतमध्ये धावा मात्र बनवल्या जातात. हो यावेळी मात्र लोवर पुढत होता. घुटना टेक तमाशा देख करायचा मन बनवलं परंतु संपर्क आला नाहीये. थोडंसं प्रशांत मात्र निराश पाहायला मिळत आहेत. कारण ज्या पीचा फटका खेळायचा होता त्या पीचा फटका सजवू शकले नाहीयेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 या ठिकाणी संपुष्टात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती बिनबाद 30 धावा. यस डीजे.
येस, तिसरे षटक बॉलिंग ट्रॅक मध्ये दिनेश आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे षटक आता करता पैत्रांच्या आतमध्ये दाखल. यावेळी मात्र संगमला फुल टॉस प्रकार चेंडू मिळाला. फुल टॉस वसूल करण्याचं मन बनवलं होतं. काऊ कॉर्नरच्या दिशेने मस्तकला दस्तक, वन बाउन्स, सी बारे का पार, चौकार. स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळते आणि अर्थात थँक्यू डीजे. पुढे एकदा पण मैदानाच्या दिशेने यावी देखील थोडंसं पोझिशन मध्ये येऊन खेळायचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेग विजनचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दौड लगावतोय. इथे देखील चूक केली गेली आहे आणि अर्थात कव्हर अप करता क्षेत्ररक्षक बोहन त्या ठिकाणी दाखल. चेंडू अडवण्याचं काम, महत्वाचे धाबा वाचवले गेले. 2 धाबा स्कोरबोर्ड ते ऍड्स देखील केल्या जातील. सीसीडी इव्हेंट क्रिकेट काउंटडाऊन ज्यांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धेचे आज लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. जे जे प्रेक्षक मायबाप ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या श्रेयांस स्पोर्ट चषक पाहत आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. आणि अर्थात यावेळी देखील ब्लॉकरचा चेंडू आहे. चांगला फटका, देखना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आहे. एक धाव घेतली आहे, चपाई दाखवली जाते. क्षेत्ररक्षक गॅदर करेपर्यंत आपण पाहिलं तर धाव मात्र परिपूर्ण केली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडंसं चाचपळताना आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं पडला, परंतु नेहमी म्हटलं जातं ना की क्रिकेटच्या पटलावरती पडलात ना तर पुन्हा उठण्याची संधी आहे. कोणाच्या नजरेतून पडला तर पुन्हा उठण्याची संधी नसते. त्यामुळे याच स्पर्धेमध्ये क्रिकेटमध्ये पडा. यावेळी देखील चांगला फटका, हवाई सफर आहे. चेंडूला मात्र पाठवलाय सीमेच्या दिशेने. खणखणीत पार, फटक्यात आहे वार. मिळतील धावा 4. सोबत इथं देखील आपण पाहिलं तर 42 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्या. गाणं देखील वाजतंय, ढगाला लागली कळ. पण आज मॅच मध्ये म्हणावं लागेल चेंडू मात्र बाउंड्रीकडे पळ आणि पळवण्याचं काम कोण करतंय तर आता संगम आणि प्रशांतची जोडी मैदानाच्या आतमध्ये तहलका मचावला गेलाय. दुनिया खामोशी भी सुनती है लेकिन धूम मचाने का काम करना पड़ता है. और धूम मचाने का काम कौन कर रहा है? संगम और प्रशांत. बाणप्रॉम कळमुंडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजून देखील या षटकातील महत्वाचे 2 चेंडू येणं देखील बाकी आहेत. चांगले बॅट, चांगली स्पर्धा, चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळते. 42 धाबा स्कोरबोर्ड वरती गोलंदाज दिनेश थोडासा हल्लाबोल केला गेलाय. अद्यापर्यंत 12 धाबा खर्ची. हो, यावेळी देखील थोडंसं बॅकफूट मध्ये आलेत. पंच केलाय, कबलचं बिजन निबळ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दौड लगावतोय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेची चपाई दाखवली आहे. पुन्हा एकदा इंटरेस्ट दाखवलाय प्रशांतच्या माध्यमातून तिसऱ्या धावे करता आणि अर्थात 3 धावा परिपूर्ण देखील केल्या जातील. अप्रतिम मॅच, अप्रतिम स्पर्धा. तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर थोडाफार संघ अर्धशतक झळकावण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तो अर्थात कळमुंडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत पुन्हा एक डाऊन स्ट्राईक. प्रशांत पुन्हा एक डाऊन स्ट्राईक. हो, इथे देखील मिडल बॅट तितकीशी कनेक्टिव्हिटी नव्हती. सर्कलमध्ये चेंडू अडवण्याचं काम केलंय आणि अर्थात आनंद यांना देखील आपण पाहतोय. जुने जाणते खेळाडू आहेत आणि आज देखील या क्रिकेटमध्ये उदाहरण आणण्याकरता, दमखम दाखवण्याकरता आपल्या संघासोबत जोडले देखील गेलेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 देखील संपुष्टात. पहिला पडाव संपतोय. अर्थात 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 46 धावा या ठिकाणी उभ्या केल्यात. 18 चेंडू प्रतिस्पर्धी संघाला बनवायचे आहेत. 47 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्रेयांस स्पोर्ट चषक. बाणाची स्पर्धा. ऐक एक मधुर गीत. मी असा गेलो असा आलो. किल्ल्या जर्सी करता खेळताना पाहायला मिळतील आणि त्याचमुळे आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन या ठिकाणी असणार आहे. थोडंसं स्पीडअप घ्या. चला थोडंसं स्पीडअप घ्या. आपल्याला देखील विनंती आहे. दुसरा मॅच आपण पाहतोय. मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. पहिला इनिंग देखील आपण पाहिला. आता मानाची स्पर्धा देखील आहे. श्रेयांस स्पोर्ट चषक, ज्या स्पर्धेची उत्कंठा जवळपास आपण 365 दिवस या स्पर्धेची आत्मीयता असते. या स्पर्धेची आपल्याला उत्कंठा असते आणि या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट देखील पाहत असतो. आयोजन कमिटी असतील, त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं श्रेयांस स्पोर्ट्स चषक ज्याचे सर्वा आणि अर्थात या स्पर्धेच्या दरम्यान आपण आयोजन कमिटी देखील पाहिलं जर त्यांचा देखील खूप मोठा मोलाचा वाटा आहे. अर्थात शेखर चाळके असतील, त्यानंतर महेश वाडेकर असतील, अक्षय निबाते असतील, रोशन कडू असतील, प्रथमेश बहाडिक असतील, मयूर लबड्डे असतील, जिगल जोशी असतील, प्रशांत कातकर, अविनाश चव्हाण, मोहन वाडेकर आणि त्यांच्या सभेत पूर्ण आर्मी ज्यांचं
पडद्या भागचे देखील बरेचसे कलाकार आहेत, त्यांचं देखील स्वागत. यस प्रतिस्पर्धी संघ यस कळबुडी संघ आपला देखील एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत जोडला जाईल. 12वा खेळाडू आमच्यापर्यंत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहेत. चांगले मॅच चांगले बॅटल आता सीसीडी इव्हेंट पुन्हा एकदा आपल्या समोर जोडले जात आहेत. मॅचला सुरुवात सलामीची जोडी महेश आणि रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चेंडू पुढच्या प्रकार चेंडू चांगला फटका देखना स्लो काय बाग वेलका बाग क्षेत्ररक्षक दौड लगावतोय. मॅरेथॉन लागले चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये कोण जिंकतोय अर्थात चेंडू मात्र सीमारेखा पार. चौकार. थँक्यू सो मच. ज्या पद्धतीचं आपण पाहिलं तर उन्हाचा प्रभाव देखील वाढतोय ना, त्या पद्धतीने पैशांचा वर्षाव देखील वाढणार आहे. अर्थात ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून सीसीडी इव्हेंट क्रिकेट काउंटडाऊन ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केले गेले आणि महेश वाडेकर यांच्याकरता देखील कॅश प्राईज आलाय. जर 3 षटकार ठोठावले तर सीसीडी इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी लगावलं गेलंय. आता थोडंसं पाहायला गेलं तर प्रशांत बॉलिंग ट्रॅकमध्ये दाखल आहेत. पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघ ज्यावेळी गोलंदाजी करत होता, काजरकोटचा संघ गोलंदाजी करत होता, त्यावेळी जशी सुरुवात कुठेतरी कळमुंडी संघाने केली होती त्यावेळीची सुरुवात पत्र इथे करताना आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आहे. थोडंसं स्पीडअप घ्यावं लागेल, याची देखील नोंद घ्या. चला थोडंसं स्पीडअप घ्या. टायमर या ठिकाणी लावला गेलाय. आपल्याला विनंती आहे, आपल्याला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. प्रत्येक ओव्हर ही 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला संपवायची याची देखील नोंद घ्या. थोडंसं स्पीडअप घ्या. आपल्याला खूप मॅचेस आजच्या दिवसभरामध्ये पार पडायचे आहेत. आजचा चांगला दिवस आपण पाहतोय आणि या चांगल्याच मॅचच्या दरम्यान या चांगल्या दिवसाच्या दरम्यान आपण चांगले बॅटल देखील पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून पाहिलं तर 47 धावांचं आव्हान दिलं गेलंय. अर्थात कळबुटीचा संघ यस क्षेत्ररक्षक देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर सजवलं गेलंय. यामध्ये देखील फुटास प्रकारचे पुरेपूर वापर केलाय. चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दौड लगावतोय. अर्थात 1 बाउन्स फील्ड देखील केला गेलाय. उचलून फेक करेपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. पहिला चेंडू पहिला षटक आपण पाहतो आणि या पहिल्या षटकातील दुसरा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर दुहेरीचा फटका ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, महेशांना पाहतोय. छोटा पॅकेट बडा धमाका करण्याकरता सज्ज देखील झालेत. अप्रतिम मॅच बाणाची स्पर्धा प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळी मात्र स्टँड ऑन डिलिव्हर करायचा प्रयत्न होता. इथे मात्र टिपलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जेल टिपलाय. खेळ संपवलाय. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू महेश. बॅक टू दी डगआउट. थँक्यू सो मच. चला विनंती असेल आयरा 11 संघ आणि भोईवाडी संघ आपल्याला देखील विनंती आहे, आपण टॉस करता या. आपल्याला विनंती आहे दोन्ही संघ चला स्पीडअप घ्या. या पुढील मॅच आपला असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. आयरा 11 संघ कर्णधार आणि भोईवाडी संघ कर्णधार. इथे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण उभवतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर काय घडतंय. अर्थात याची देही याचा डोळा आणि अर्थात क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहतोय. त्यातील नवीन बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. पहिला धक्का महेश यांच्या स्वरूपामध्ये दिला गेला. दिनेश नवीन बॅटरच्या भूमिकेत
बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बिडाल बॅट कनेक्टिव्हिटी तितकीशी मिळत नाहीये. धावपात्र जरूर घेतली गेली आहे. संघाची स्थिती 7 धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धाबा बनल्या 7, परंतु या दोन फलंदाजांची एकमेकांना साथ देखील कशा पैकी मिळते हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. श्रेयांश स्पोर्ट्स चषक 2026 आपण पाहतोय. सीझन नंबर 2 दुसरं पर्व. विरार वेस्टकर सर्व या ठिकाणी जोडले देखील गेलेत. या विभागातील आपण पाहिलं तर वाडी टू वाडीचाच फायनल पाहतोय आणि त्यातील चांगली मॅच. प्रशांत हो 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 यावेळी देखील सुरेख चेंडू आहे. थोडस वेगळ्या व्हेरिएशनचा वापर प्रशांत करताना देखील पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडूची षटक क्रमांक 1 संपुष्टात. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावा 1 गडी बाद 7 धावा धावपलकावरती. 12 चेंडू विजय करता अजून देखील आपण पाहिलं तर 40 धावांची आवश्यकता असेल. यस पुढील बॅच दोन्ही करताना विनंती आपण टॉस करता या. एक बाजूला ऐरा 11चा संघ तर प्रतिस्पर्धी संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. 9 तरुण टेप भोईवाडीचा कर्णधार. आपल्याला विनंती आपण टॉस करता या. कॅप्टन आले. येस थँक्यू सो मच. या ठिकाणी टॉस देखील केला गेलाय. येस थँक्यू सो मच. टॉस का बॉस मधून देखील न्यूज येते. अर्थात टॉस केला गेला. एक बाजूला असेल ऐरा 11 राधाकृष्ण पाटील बडीचा संघ तर आपण प्रतिस्पर्धी संघ देखील आपण 9 तरुण क्रिकेट क्लब भोईवाडीचा संघ आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून टॉस केला गेला आणि अर्थात भोईवाडी संघ या ठिकाणी टॉस देखील जिंकलाय. आपला निर्णय देखील आमच्यापर्यंत जरूर येईल. भोईवाडी संघ आपला निर्णय देखील आमच्यापर्यंत त्वरित येईल. यस पुढे एकदा आपण मैदानाच्या दिशेने वळतोय. अर्थात षटक क्रमांक 1 संपुष्टात. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 धावा धावपलकावरती बनल्यात. अजून देखील 12 चेंडू 40 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये ना 20 धावा बनवायच्या आहेत. दिनेश आणि रोहनची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये धूम मचावा लागेल. या मॅच मध्ये पलटवार करायचं, या मॅच मध्ये रंगत आणायची आहे, या मॅच मध्ये नडायचं आहे, भिडायचं, आपल्या संघ करता खेळायचं तर धावा देखील बनवाव्या लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये तंबू ठोकून चालणार नाहीये. चला थोडस स्पीडअप घ्या. आपल्याला विनंती आहे. कळमुंडी संघ संगम अँड आर्मी प्रशांत अँड आर्मी थोडस स्पीडअप घ्या. बॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅकवरती रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. एक गुणवान गोलंदाज आहे आणि आता एक नवोदित सितारा देखील आहे ज्याला टीव्ही स्क्रीनवरती देखील आपण पाहतो. सीसीडी इव्हेंट यांच्या माध्यमातून दाखवण्याचं काम केलं जातंय. आणि आता लाईव्ह टेलिकास्टची हीच भूमिका असते, कॅमेरामॅनची हीच भूमिका असते की जे स्पर्धक जे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्यांचं नाव मोठं करण्याची करता आयोजक देखील ही स्पर्धा लाईव्ह ठेवण्याचं काम करत असतात. आणि अर्थात अशाच सिताऱ्यांना अशाच खेळाडूंना दाखवण्याचं काम या ठिकाणी मात्र जरूर केलं गेलं आहे. वया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने एक चांगले बॅटल. मैदानाच्या आतमध्ये दिनेश ऑन स्ट्राईक. हो 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 यावेळी मात्र चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर स्लोअर प्रकारचा चेंडू टाकण्यात गेला. थोडक्यात म्हटलं जातं ना की फसवा चेंडू तो हाताळण्याचं काम या ठिकाणी पत्र केलं गेलंय. अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू डॉट चेंडू घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. दिनेश थोडस स्ट्रगल करावं लागेल, मेहनत घ्यावी लागणार आहे. इथे देखील आपण पाहतो खराब चेंडू आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांबचा चेंडू टाकला गेलाय. आणि अर्थात म्हटलं होतं की मिस्टर एक्स्ट्रा ज्याची अनुपस्थिती होती तो देखील दाखल या मॅचच्या दरम्यान या पहिल्या दुसऱ्या षटकाच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा धावपलकावरती आहेत. इथे देखील संपर्क तितकासा येत नाहीये. ओव्हर बॅट कनेक्टिव्हिटी आहे, संपर्क तितकासा आला नाही, पण तो संधी देखील होती. त्या संधीचं सोनं मात्र क्षेत्ररक्षक करू शकले नाहीयेत. भोईवाडी संघ ज्यांच्या माध्यमातून टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ आपली फलंदाजी असेल याची देखील नोंद घ्या. आणि आता तो देखील मॅच 3 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. अप्रतिम सामना अद्यापर्यंत थोडंसं पाहिलं तर सामन्यामध्ये थोडंसं कुठेतरी या ट्रॅकवरती या संघाला यावं लागेल. अर्थात काजरकोटचा संघ आपण पाहतोय थोडंसं बॅकफुटवरती गेलेत. धावा बनवायचे आहेत, पोट्या धावांचं आव्हान ठेवलंय, पोट्या धावांचं टार्गेट दिलं गेलंय. प्रयत्न करावे लागतील. नेहमी म्हटलं तर की न हरता न थकता आणि न थांबता प्रयत्न करण्यासोबत नशीब सुद्धा झुकत असतं. परंतु तुम्हाला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे.
या मॅच मध्ये पलटवार द्यावा लागेल. इथे देखील संपर्क तितकासा नाहीये, परंतु धावा मात्र जरूर मिळत आहेत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न. डेंजर झोन इथे देखील आपण पाहिलं तर उंगली उटी दुर्घटना घटी. फलंदाज पुन्हा एकदा दिनेश बॅक टू दी डगआउट. नक्कीच धक्का देखील दिला गेलाय. धक्का क्रमांक 2, धावसंख्या 10 कदम, 10 धावा स्कोरबोर्ड होती. नवीन बॅटर्स मोहनच्या माध्यमातून नवीन बॅटरच्या भूमिकेत दाखल आहे. आणि यावेळी देखील आपण पाहिलं तर काय घडतंय काय बिघडतंय. यावेळी देखील झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु सोबत थँक्यू सोबत षटकार. येस थँक्यू सोबत षटकार असेल. 6 धाबा या ठिकाणी धावपलकावरती ऍड्स देखील केल्या जातील. रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. संघाची स्थिती आपण पाहिलं तर मित्रांनो 16 धाबा या ठिकाणी मात्र गोळा केल्या गेल्या. येस रिप्लेच्या माध्यमातून देखील पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला देखील जाईल. चांगल्या स्पर्धेचं या ठिकाणी आपण पाहिलं तर येस सीमेवरती थोडासा पाय या ठिकाणी आपल्याला टच झालेला पाहायला मिळेल. षटकार या ठिकाणी जरूर दिला गेला. मॅचला पुन्हा सुरुवात या ठिकाणी केली जाईल. येस यावेळी देखील बोटाफटका करायचा प्रयत्न. आणि इथे भद्र पुन्हा एकदा तू चल तेरे पिछा या फलंदाज रोहन देखील बॅक टू दी डगआउट. येस थँक्यू सो मच. चला थोडंसं स्पीडअप घ्या आपल्याला देखील विनंती असणार आहे. आता थोडंसं बॅटर्स या ठिकाणी बाद झालं. आपण पाहिलं तर रोहन बॅक टू डगआउट. आणि आता मात्र मोहन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील आपण पाहिलं तर यशला आपण पाहतोय. रिबस अटेंड करायचा प्रयत्न आहे. सरळ बॅटनी फटके खेळून धाबा बनत नाहीये, त्यामुळे थोडासा प्रयत्न केला गेला रिबस अटेंड करण्याचा. आणि इथे देखील तू चल मैं तेरे पिछा या फलंदाज पुन्हा एकदा मोहन देखील बॅक टू दी डगआउट. आता धक्का देखील दिला गेला. आपण पाहिलं तर मोहन देखील बॅक टू डगआउट आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मनीष दाखल आहे. थोडस संघ मात्र अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळेल. काझरकोडचा संघ तिसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. यावेळी देखील ज्या पद्धतीने ट्रेनच्या इंजिनला ज्यापैकी डबे लावलेले असतात ना, त्यापैकी थोडस विकेटचं पतन मात्र पाहायला मिळत आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर देखील येताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 5 या ठिकाणी दिला गेलाय. विनायक आउट बॅट्समॅन नवीन आता तर विनायक देखील बॅक टू डगआउट येताना आपल्याला पाहायला मिळतील. 16 धाबा अद्यापर्यंत गोळा जरूर केल्या गेल्या आहेत. जास्तीच्या धाबा बांधल्याने 47 धाबांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलं होतं. आणि नवीन बॅटर्स मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल. वाईट चेंडू बस्टर एक्स्ट्रा दाखल. अतिरिक्त धावसंख्येत भर. मनीष आणि तेजसची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तेजस एक्सप्रेस थोडीशी लेट गेली आहे, परंतु आता धावून देखील तितकासा फायदा नसणार आहे. धाबा देखील या षटकातील आपण पाहतो चेंडू देखील कमी आहेत. 4 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. 27 धाबा स्कोरबोर्डवरती बनवायचे आहेत. 17 धाबा स्कोरबोर्डवरती लगावले आहेत. थोडंसं शरीरापासून लांबचा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. अर्थात पंच देखील सुरेख आहे. एक धाव घेतली.
18 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला भेटेल. पुढील मॅच देखील रंगत अडणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता एक बाजूला आपण पाहिलं तर ऐरा शॉट एक धाव शॉट स्वरूपामध्ये जरूर घेतली देखील जाईल. सक्काची स्थिती देखील आपण स्कोरबोर्डवरती 19 धावा. वाईट चेंडू बस्टर एक्स्ट्रा दाखल 20 धावा स्कोरबोर्डवरती. अजून देखील आपण पाहिलं तर खूपच धावा बनवायच्या 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. यश चांगल्यापैकी गोलंदाजी करतोय. या षटकातील शेपटचा महत्वाचा चेंडू येणं बाकी आणि यावेळी देखील आडव्या पट्ट्यामध्ये फटका जरूर केला गेलाय आणि बसपीड केले. चेंडू मात्र सीमेच्या दिशेने आउट ऑफ द पार्क चौकार आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थात कळबुंडी संघ या ठिकाणी विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. पराभूत संघाला देखील पुढील स्पर्धेकरता पुढील मॅचेस करता खूप खूप शुभेच्छा असतील.